काल निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि बाकी राज्यांमध्ये जिथं जागा रिक्त झालेल्या आहेत तिथल्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यातल्या महाराष्ट्रातल्या 2 ठिकाणच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यात. त्यातली पहिली जागा म्हणजे राहुरीची जागा, जिथं माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आणि दुसरी जागा म्हणजे बारामतीची जागा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अजितदादांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही जागांच्या पोटनिवडणुका आता होणार आहेत. आता सुरुवातीला असं वाटत होतं की या दोन्ही जागा या बिनविरोध निवडून दिल्या जातील, पण आता तशी शक्यता कमी होत चालली आहे. आता ही शक्यता नेमकी का कमी होते आणि तिथली राजकीय समीकरणं कशी बदलतायत किंवा सामाजिक समीकरणं कशी बदलतायत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये नेमकं निवडणुकीचं चित्र काय असू शकतं या सगळ्या शक्यतांवर आपण चर्चा करणार आहे. आता या निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांचे कुटुंबीय उभे राहण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही कुटुंबियांना बिनविरोध निवडून द्यावं की तिथं निवडणुका व्हाव्यात, यापैकी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले असतील किंवा बारामतीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, या दोघांच्याही निधनानंतर त्यांच्या जागेवर त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून दिलं जाईल अशी शक्यता सगळीकडे व्यक्त केली जात होती किंवा ते साहजिकच आहे असं सगळ्यांना वाटत होतं. पण ती शक्यता आता धूसर होत चालली आहे किंवा ती शक्यता आता कमी होत चालली आहे. मी असं का म्हणतो, या दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात असं भाजपलाही वाटतं आणि राष्ट्रवादीलाही वाटतं, पण ती शक्यता आता धूसर होत चालली आहे असं मला वाटतं. असं मी का म्हणतोय तर तिथलं बदललेलं राजकारण किंवा तिथलं बदललेलं समाजकारण. आता हे समाजकारण नेमकं कसं बदलत गेलंय हे मी तुम्हाला एक एक करून या मतदारसंघाच्या अनुषंगानं सांगत जाणार आहे. तर पहिला मतदारसंघ आपण घेऊ बारामतीचा. म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर एक प्रचंड सहानुभूतीची लाट आली. आता या सहानुभूतीच्या लाटेच्या जोरावर सुनेत्रा पवार या बारामतीतून विधानसभा लढवतील आणि त्या बिनविरोध विधानसभेत जातील असं सगळ्यांना वाटत होतं. पण तशी शक्यता आता कमी झाली आहे, कारण की धनगर समाज हा बारामतीत नाराज झालाय असं दिसतंय आणि धनगर समाजानं बारामतीमध्ये आंदोलन सुद्धा केलंय. आता धनगर समाज किंवा धनगर संघटना का नाराज झाल्या तर जे बारामतीचं सरकारी दवाखाना आहे किंवा जे मेडिकल कॉलेज आहे त्याला अजित पवारांचं नाव द्यावं अशी मागणी समोर येऊ लागली आणि तशी चर्चा व्हायला लागली. त्यामुळं अहिल्यादेवींना टाळून अजित पवारांचं जर नाव तुम्ही देणार असाल तर आम्ही बारामतीची निवडणूक धनगर समाज म्हणून लढवू असं या धनगर संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळं ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही असं वाटायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आता धनगर समाजातल्या ज्या संघटना आहेत त्यांची समजूत काढण्यात पवार कुटुंबाला किंवा भाजपला किंवा एकंदरीत सरकारी पक्षाला किती यश येतं यावर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे ठरणार आहे. आणि समजा धनगर समाजाने ही निवडणूक लढवली तरीही अजित पवारांच्या पाठीशी बारामती तालुका ज्या प्रकारे उभा राहत आला, आता त्यांच्या निधनानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांना ही निवडणूक अजिबात जड जाणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे जर बारामतीमध्ये निवडणूक जरी झाली तरी सुनेत्रा पवार या कम्फर्टेबली जिंकतील अशी शक्यता आहे. आता यातली दुसरी जागा म्हणजे राहुरीची जागा. म्हणजे शिवाजीराव कर्डिले हे 6 वेळा आमदार राहिले आणि त्यांचं आकस्मिकपणे ऑक्टोबर महिन्यात निधन झालं. आता त्यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली. आता त्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे इच्छुक आहेत आणि त्यांनी तयारी सुद्धा केली. म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवाजी कर्डिले हे जरी उमेदवार असले तरी अक्षय कर्डिलेंनी त्यांच्या निवडणुकीचं सगळं नियोजन बघितलं होतं. म्हणजे ते राजकारणात कोणत्याही पदावर नसले तरीही ते राजकारणात सक्रिय होते आणि वडिलांच्या प्रचारात किंवा त्यांच्या कारभारामध्ये ते स्वतःचं योगदान देत आलेले. त्यामुळं अक्षय कर्डिले यांनाच ती जागा दिली जाईल असं मानलं जात होतं. पण या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलाय. तो ट्विस्ट काय आहे तर शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांचा 2024ला पराभव झाला. म्हणजे ते 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळी राज्यमंत्री झाले होते. पण 24 मध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर कमबॅक केलं आणि त्यांनी प्राजक्त तनपुरेंचा पराभव केला. आता हेच प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर आहेत अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं आता प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवणार की अक्षय कर्डिले निवडणूक लढवणार हा निर्णय आता भाजपला घ्यायचा आहे. त्यात आणखी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे विखे पाटील कुटुंब. म्हणजे नगर जिल्ह्यातली ही जागा असल्यामुळं
विखे पाटलांचा निर्णय किंवा विखे कुटुंबाचा निर्णय हा या गोष्टीमध्ये अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्यांच्या शब्दाच्या पुढे भाजप पक्षश्रेष्ठी जाणार नाहीत असं दिसतंय. आता विखे कुटुंब यामध्ये काय निर्णय घेतात ते सुद्धा बघावं लागेल. पण विखे पाटील कुटुंबाचा काही निर्णय असला किंवा भाजपचा काही निर्णय असला तरी प्राजक्त तनपुरेने निवडणूक लढवायचीच असं ठरवलेलं दिसतंय. म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह सुद्धा केलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक दिलेलं स्टेटमेंट ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या. काय म्हणलेत प्राजक्त तनपुरे? तर प्राजक्त तनपुरेंचं म्हणणं आहे की आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण निवडणूक लढवावी. कोणत्याही नेत्याला जर निवडणूक लढवायची असली, पक्ष बदलायचे असतात तर तो कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून कार्यकर्त्यांवर ढकलत असतो. त्यामुळे प्राजक्त तनपुरेने सुद्धा कार्यकर्त्यांचं नाव पुढे करून स्वतःची निवडणूक लढवण्याची इच्छा ही बोलून दाखवली. आता ते भाजपकडून निवडणूक लढतात की भाजपनं तिकीट न दिल्यामुळं राष्ट्रवादीकडून निवडणूक लढतात हे बघावं लागणार आहे. आता या तनपुरे आणि कर्डिले वादात आणखी एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय आहे? तर एक विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. कोणती आहे ती विधान परिषदेची जागा? तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील अरुण काका जगताप यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांची जी विधान परिषदेची जागा आहे ती रिक्त झालेली आहे. आता मला अशी माहिती मिळते की भाजपच्या आतल्या गोटात अशी चर्चा सुरू आहे की अक्षय कर्डिलेंना किंवा प्राजक्त तनपुरेंना दोघांपैकी एकाला विधानसभा द्यायची आणि एकाला विधान परिषदेवर ऍडजस्ट करण्याचा शब्द द्यायचा आणि दोघांनाही अकोमोडेट करून घ्यायचं. आणि हे अकोमोडेट कशासाठी करायचं? तर हे भाजपचं लोकसभेसाठीचं गणित आहे. म्हणजे दक्षिण लोकसभा मतदारसंघात म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंकेंनी सुजय विखेंचा पराभव केला होता आणि या पराभवामध्ये एक फॅक्टर हा तनपुरेंचा सुद्धा होता. तनपुरेंनी निलेश लंकेंना मदत केली होती आणि त्याचा कुठेतरी परिणाम त्या निवडणुकीवर झाला होता. जर समजा तनपुरेंना आपल्या बाजूला घेतलं आणि त्यांना विधान परिषदेवर अकोमोडेट केलं तर पुढची दक्षिणची लोकसभा निवडणूक आपल्याला सोपी जाऊ शकते किंवा आपली ताकद वाढू शकते असं भाजपला वाटतं आणि ह्याच फॅक्टर विचारात घेऊन सुजय विखे हे तनपुरेंना स्वतःसोबत घेण्यासाठी इच्छुक आहेत असंही बोललं जात आहे. कारण की याची चुणूक काही दिवसांपूर्वी दिसून आली होती. म्हणजे जो तनपुरे कारखाना आहे राहुरीतला, या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे कुटुंबानं स्वतःला अलिप्त ठेवलं होतं. म्हणजे कोपरगाव मधला गणेश कारखाना असेल किंवा इतर ठिकाणचे कारखाने असतील, या सगळ्या कारखान्यांमध्ये विखे स्वतःची ताकद लावत असतात आणि नगर जिल्ह्यातले सगळे कारखाने आपल्याच ताब्यात असावेत किंवा आपलं त्यावर वर्चस्व असावं असं विखेंना वाटतं. पण त्यांनी तनपुरे कारखान्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि त्यांनी प्राजक्त तनपुरेंना एक सॉफ्ट कॉर्नर दाखवला. त्यामुळं भाजपमध्ये तनपुरे येतील आणि ते लोकसभेसाठी दक्षिणची निवडणूक सुजय विखेंना सोपी करतील अशी शक्यता वर्तवली जाते. आता तनपुरे हे भाजपमध्ये जातात का आणि अक्षय कर्डिले आणि तनपुरे या दोघांपैकी कोणाला विधानसभा मिळते आणि कोणाला विधान परिषद मिळते हे पाहण्याजोगा असणार आहे. आता या सगळ्या गोष्टींचा निर्णय देवेंद्र फडणवीस हे स्वतः घेणार आहेत. पण जर तनपुरेंना विधानसभेची उमेदवारी किंवा विधान परिषद या दोन्हीपैकी एक गोष्ट जर मिळाली नाही तर ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवू शकतात आणि तसं झालं तर राहुरीची विधानसभा ही बिनविरोध होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या दोन्ही ठिकाणी इच्छुक असलेल्या लोकांची समजूत कशी काढली जाते किंवा बारामतीत धनगर समाजाची समजूत कशी काढली जाते या दोन्ही गोष्टी बघाव्या लागणार आहेत. आता या समजूत काढण्यावरच या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार का तिथं लढत होणार हे ठरणार आहे. त्यामुळे याबद्दलच्या ज्या काही अपडेट असतील मी त्या तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. पण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. सोबतच या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात का तिथं लढत व्हावी यापैकी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. शिवाय तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.